बाळा, आयुष्य हे एकदाच मिळतं रे. ते आनंदाने जग. कारण हे मिळालेलं आयुष्य तुला विनाकारण मिळालेलं नाही. हे तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे तुला मिळालेलं आहे. या आयुष्याचं जर तू सोनं करू शकला नाहीस तर निदान माती तरी करू नको. तुझं वागणं, तुझं विचार करणं हे तुझ्या आयुष्यात परिणाम करत आहे. तुला वाटणारे विचार, तुला वाटणाऱ्या अपेक्षा या तुझ्या आयुष्यावर परिणाम करत आहेत. मिळालेलं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी आज मी तुला एक संदेश देण्यासाठी आलो आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक आणि तुला तुझं आयुष्य शांत आणि समाधानी जगण्यासाठी जो काही मी मार्ग सांगतो आहे तो अवलंब, मग तुझं आयुष्य सुखकारक होईल. बाळा, हे आयुष्य तुला एकदाच मिळालेलं आहे, पण ते तू कसं जगत आहेस माहिती आहे का? तर ते आयुष्य तू तक्रारीत जगत आहेस, भीतीत जगत आहेस, रागात जगत आहेस. तक्रार या गोष्टीची की या माणसाकडे इतकं सोनं, इतकं पैसा आहे, पण माझ्याकडे काहीच नाही. पण जे काही तुझ्याकडे आहे त्याच्यात मात्र तू समाधानी नाहीस. जे नाही त्याची तक्रार करून तू असमाधानी राहत आहेस. भीती, जे तुझ्याकडे संपत्ती आहे, जी काही तुझ्याकडे पैसा आहे, हा कोणी दुसरा घेईल याची तुझ्या मनात भीती आहे. आज मिळालेलं वैभव, आज मिळालेलं ऐश्वर्य परत टिकेल की नाही याची तुला भीती आहे. पण जर का तू प्रामाणिकपणे जर ते मिळवलं असशील तर मात्र ते पिढ्यानपिढ्या तुझ्यापाशी तसंच राहणार आहे. पण जर का ते तू अवमार्गाने मिळवलं असशील तर मात्र ते तुझ्यापाशी कधीच राहणार नाही. उलट त्याच्यातून तुझं आणि तुझ्या पुढच्या पिढीचं नुकसानच होणार आहे. तुझं आयुष्य तू रागात घालवत आहेस. एखाद्याने तुला विरोध केला, एखाद्याने जर तुला त्रास दिला तर तू त्याचा राग धरून स्वतः जळतो आहेस आणि तुझ्या आयुष्याची माती करून घेतो आहेस. मग मला सांग, हे एकदाच मिळालेलं आयुष्य तू तक्रारीत, भीतीत आणि रागात घालवणार की आनंदात, विश्वासात की समाधानात? म्हणून तुला मी आज एक संदेश देतो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे तुझं आयुष्य आहे ना, हे तुझं जीवन आहे ना, हे जीवन आहे ते संकटांनी, अडचणींनी भरलेलं आहे. जीवनात संकटही येणारच, पण संकट म्हणजे शेवट नाही तुझा. ती तुझी परीक्षा आहे. परीक्षा आहे ती तुझ्या श्रद्धेची, तुझ्या विश्वासाची. हे मिळालेलं आयुष्य तुला एकदाच मिळालेलं आहे. ते सतत चिंता करून वाया घालवू नको. ते मिळालेलं आयुष्य हे तुझी देवाची देणगी मानून आनंदाने जग. तू नेहमी म्हणतोस ना, हे मिळालं की मी आनंदी होईन, नोकरी लागली की मी आनंदी होईन, घर झालं की मी आनंदी होईन. पण वेड्या, आनंद हा वस्तूंमध्ये नसतो, तो मानण्यात असतो. जर तुझ्या मनात 2 वेळेचं अन्न मिळालं तर तुला आनंद होत असेल, आनंद मानत असशील तर तो तुला खरा आनंद आहे. परंतु तुला 2 वेळी जरी पंचपक्वान्ने मिळाली पण दुसऱ्या दिवशी जर मला तीच मिळतील का ही जर भीती तुझ्या मनात राहिली तर मात्र तुला आनंद कधीच मिळणार नाही. मन शांत जर असेल तर परिस्थिती कशीही असो, माणूस आनंदी राहू शकतो. तू तुझ्या भूतकाळाच्या आठवणीत इतका अडकला आहेस की तुला तुझ्या वर्तमानावरती लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्यांनी तुला दुखवलं त्यांचा तिरस्कार करण्यात तू तुझं आयुष्य वाया घालवत आहेस. जे झालं ते विसर आणि पुढे जा, कारण आयुष्य हे एकदाच मिळालं आहे. ते जुन्या जखमांमध्ये अडकून घालवू नकोस. क्षमाशीलता बाळग, कारण क्षमाशीलता म्हणजे कमजोरी नाही, ती तुझ्या मनाची ताकद आहे. उठ, आजच निर्णय घे. ज्यांनी तुला दुखावलं आहे ना
त्यांना माफ कर आणि बघ, तू त्यांना माफ केल्यानंतर तुझ्या मनाला जी मिळालेली मनःशांती आहे ती किती अनमोल आहे ते. मी तुला नेहमी सांगत असतो, स्वाभिमान जप, पण अहंकार ठेवू नको. तुला जर आनंदाने जगायचं असेल तर मात्र तुलना करायची सोडून दे. इतरांशी स्पर्धा करायची सोडून दे. तू तुलना करायची असेल तर तू स्वतःशी कर. स्पर्धा करायची असेल तर स्वतःशी कर. आज तू कालपेक्षा चांगला आहेस, हेच तुझं नशीब आहे. हीच तुझी खरी प्रगती आहे. संकटातही हसणं शिक. संकट आल्यानंतर घाबरू नको, कारण संकटात तुझी श्रद्धा पणाला लागलेली असते. तुझ्या श्रद्धेवरती विश्वास ठेव. एकदा एक भक्त माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, स्वामी, स्वामी सगळं संपलं. स्वामी, मला काही मार्ग दिसत नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, अरे वेड्या, मी आहे ना. हा विश्वास जर मनात असेल तर आयुष्य तुझं आनंदात जगणं तुला सोयीस्कर होईल. तुला माहीत आहे का, जेवढं साधं जीवन जगशील तेवढा तुला मोठा आनंद मिळेल. कारण आनंद म्हणजे मोठं घर, गाडी, पैसा नाही, तर आनंद म्हणजे आईवडिलांचं निर्मळ प्रेम, कुटुंबासोबतचा वेळ आणि संध्याकाळची शांत झोप आणि निर्भय मन. हा म्हणजे खरा आनंद असतो. तुझ्याकडे खूप मोठी गाडी आहे, खूप मोठा बंगला आहे, परंतु तुझ्याकडे आईवडिलांचं प्रेमच नाही. तू तुझ्या कुटुंबासोबत नाहीस. तुला संध्याकाळची झोप औषधं घेतल्याशिवाय लागत नाही. तुझ्या मनात सतत कशाची तरी भीती आहे. मग ही गाडी, तो पैसा काय कामाचा? म्हणून सांगतो आहे, सतत पैशाच्या मागे धावू नकोस. स्वतःची माणसं ओळखायला शिक. आईवडिलांचं प्रेम मिळवायला शिक. आईवडिलांशी प्रामाणिक राहा. कुटुंबाशी प्रामाणिक राहा. जो काही व्यवसाय धंदा करशील तो प्रामाणिकपणे कर. मग बघ, संध्याकाळची तुला शांत झोप लागेल. तुझ्या मनात कोणतीही भीती राहणार नाही. आणि हो, माझं श्री स्वामी समर्थ हा जप मात्र करायला विसरू नको, कारण तुझ्या मनाला खूप शांती मिळेल आणि मन हलकं होईल. म्हणून आज मी जे काही सांगतो आहे ते करायला आजच सुरुवात कर. ते उद्यासाठी ठेवू नको. आजच हस. आजच स्वतःला धन्यवाद कर. आजच स्वतःवरती प्रेम कर. आजच दुसऱ्यांना माफ कर आणि श्रद्धा आणि सबुरी ठेव. ज्यांच्या मनात विश्वास आहे त्यांचं आयुष्य कधीही वाया जात नाही. जर तुला हा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको, कारण हा संदेश तुला आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. म्हणून हा संदेश दुसऱ्यांना देखील शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.